विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाप्रसंगी उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार माऊली आबा बोलणार नव्हतो, परंतु आबा एक खंत बोललं पण पाहिजे. अध्यक्ष आहे तिकडे आज उणीव भासते. तुम्हाला सांगतो, मी 2014 पाचनी साहेबांचं काम पाहिलं सुरू केलं. पहिला कार्यक्रम होता शिवग्रामीण रुग्णालय उद्घाटन, 7 कोटी रुपये होते आणि माझी पद्धत वेगळी होती. पार जाहिरात 4-5 पेपर जाहिरात दिल्या. एकच नाव राहिलं होतं अगरवाल. त्यावेळेस अनिल काशिप म्हणून अध्यक्ष होते. अनिल काशिपचं नाव राहिलं. अगरवाल मला फोन केला, झाप साहेबांना फोन नाही केला, मला फोन केला. त्यांची लँग्वेज दिली चिडल्यावर वेगळी. मी क्षमा मागितली. त्या दिवशी हा कार्यक्रम रद्द केला. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला पान जाहिरात दिली आणि काशिपाचं नाव टाकलं आणि शिवग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन केलं. का तर त्यावेळेस भाजप शिवसेना युती होती. युतीचा घटक पक्ष शिवसेना आणि शिवसेनेच्या तालुका अध्यक्षाचं पेपरवर नाव राहिलं. आज भाजपचे तालुका अध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित नाही, ही मोठी खंत आहे. आपण एकत्रपणे निवडणुका लढलो. पक्षीय राजकारण काय का असा, कदाचित तुम्हाला पक्षादेश आला असेल, नगरपालिकेसाठी काही वेगळी भूमिका घ्यावी लागली असेल, या सगळ्या गोष्टी मान्य आहे. परंतु आज आपण खांद्याला खांदा लावून एकत्र लढलो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही निवडू म्हणजे ठीक आहे. आजचा कार्यक्रम काय एका कार्यक्रमाने आपले होणार नाही, पण सामावून घ्या. आपल्याला घटक पक्ष आणि एकत्र काम करायचं आहे आणि आज अतिशय चांगलं असं आपण नियोजन केलं. आंबळे गावाच्या विकासामध्ये मोलाची अशी भर जी स्मार्ट स्कूल ही टाकलेली आहे. आबा खूप चांगली कन्सेप्ट आपली गजानन पाटील साहेब शिवसाहेबांना सकाळीच फोन झाला. साहेबांना पण म्हटले की अचानक सगळे विधानसभेचे कार्पोरेशन आणि थोडासा आचारसंहितेच्या याच्यावर धावते कार्यक्रम घेतले, तेव्हा त्यांना काल लग्नात एका होते. ते लग्नात चांगली चौकात भेट झाली आणि आजच्या कार्यक्रमाला येता नाही आलं, परंतु खूप चांगली कन्सेप्ट आहे. आपण तीच एक आमची दुसरी एक खंत आहे की आंबळेमध्ये हायस्कूल आहे. हायस्कूलला त्या काळात आमचे प्रकाश तात्या आहेत, निंबाळकर, सुभाष आबा आहेत तिथं. त्या काळात त्यांनी हायस्कूलला गावाची जागा दिली, इमारत दिली. त्याचं भाड्याचा समजा काही विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांना जे गुणवत्ता पाहिजे आणि इमारत पाहिजे, ती इमारत नाही. त्यासाठी वेगळा काही निधी काही करता येईल, ती एक आपल्या डोक्यामध्ये कल्पना असू द्या. आंबळे गावामध्ये आमचं दफनभूमी आहे, स्मशानभूमी आहे, दशग्रावती आहे. दशग्रावती गाव सुद्धा अपूर्ण आहे. तिथे शेड नाही आहे, लोकांना उन्हात बसावं लागतं. त्याच पद्धतीने दफनभूमी आहे. दफनभूमीसाठी आपल्याला कंपाऊंडचं काम अपूर्ण आहे. तिथं सुद्धा एक सभागृहाची मागणी आहे. त्याच पद्धतीने हिवाळ्याचा प्रश्न, आंबळे गावात तालुक्यात पहिला आंबेडकरांचा पुतळा, आज बाबासाहेब आंबेडकरांची त्यांचा आज आपल्याकडे जाणं झालं 6 डिसेंबरला. तर आज त्यांचा महानिर्वाण दिन आहे आणि आंबेडकरांचा पहिला पुतळा आंबळे गावात आहे. त्या लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी चांगला एक पुतळा आणि एक चांगलं सभागृह व्हावं. या 2-3 महत्वाच्या मागण्या आहेत. आपण आपल्या कामाच्या याच्यामधून त्या पूर्ण होतीलच, परंतु माझी एक विनंती राहील की प्रायोरिटीने हे काम करावे. आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलं आणि कार्यक्रमाचं एक चांगलं नियोजन केलं. पुढील तुम्हाला राजकीय वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि अधिवेशन असल्यामुळं आणि आचारसंहितेची गडबड असल्यामुळं थोडा काही कार्यक्रम घ्यावा लागला, परंतु काही हरकत नाही. मी सर्वांच्या वतीने तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आमचा यानंतर 2 रुपये कुठेतरी चालू होतील. आपल्याला कुठेतरी शेती व्यवसाय करता करता त्या ठिकाणी जोडधंदे चालू झाले पाहिजे, जेणेकरून सुखरूप कुठेतरी 2 रुपये घरी आले पाहिजे. अशा पद्धतीच्या विकास कामांसाठी खऱ्या अर्थानं गरजेचे आहे. मुस्लिम दफनभूमीसाठी देखील आपण अल्पसंख्याकमध्ये भरपूर निधी आहे, तुम्हाला लागेल एवढ्या काळजी करू नका. त्यासाठी निधीची काय तरतूद आहे, उलट त्यातला निधी कोणी घेत नाही. वस्ती असतील, त्याचे रस्ते असतील, जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपण घेऊ. खरं तर सणसवाडी, कोरेगाव, शिक्रापूर या भागात आपण कचऱ्याचा प्रकल्प करतोय. त्या ग्रामपंचायतीला कधी कचरा रस्त्याने पडलेला दिसतोय आपल्याला, त्याच्यावर कधी काम झालं नाही. त्या सगळ्या ग्रामपंचायतीचा कचरा आपण एक ठिकाणी गोळा करून त्याच्यावरती प्रक्रिया लावून देणार नाही. एवढा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो.
तुम्हाला आयुष्यामध्ये कधी असं वाटलं नाही पाहिजे की आम्ही माऊली आम्हाला मतदान केलं आणि आम्ही चुकीच्या माणसाला मतदान केलं. त्या विश्वासाला आम्ही घात होऊन देणार नाही. हे राजकारणात पद येतात जातात, आमदारकी आज उद्या नाही, परंतु प्रेम आपुलकी आयुष्यभर कधी रस्त्याने चाललं ना, बोलले तरी आवाजाची आपल्याला तरी त्यात समाधान आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो. शिरूरमध्ये मी फिरत असताना 8 दिवस नगर परिषद मध्ये लहान लहान पोरं मला 8 दिवसात एकही आमदार नाही म्हणलं. हे काय रे बाबा, अरे माऊली काय चाललंय? अरे म्हणलं बरं आहे भाऊ, सगळं घरातलं जातं. म्हणजे लोकांना आज वाटायला लागलं की मी आमदार आहे, स्वतः माझ्या घरातला आमदार आहे. ही भूमिका शेवटपर्यंत राहिली पाहिजे. 2 कामं कमी आहे, पण एकाने सांगायचं वर्षभरात कोणाला त्रास झालाय का कसला? अजिबात नाही. त्याच्यामुळे ही जी भावना आहे, हीच भावना पुढे घेऊन येण्याचं काम आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी करू. पुनश्च एकदा आपल्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी